हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता क्लायमेट बघा कसा एकदम पावसासारखा. आज ऊन पण नाही अजिबात पडलं आहे आणि खूप असं पावसासारखं आहे. आणि आजचा पण व्हिडिओ खूप मस्त आहे, शेवटपर्यंत बघा. सो गेल्या वेळेस मी जी काकडीच्या बिया वगैरे टाकल्या होता, सो ते आता तुम्हाला दाखवते की आत्ता त्या काकड्या किती चांगल्या झाल्यात आणि फुलंसुद्धा आली आहेत. ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त चांगलं त्यांना जोर मिळाला आहे. आणि बघा कुठपर्यंत गेल्यात, एकदम वरती गेल्यात. आणि मी तुम्हाला दाखवते फुलंसुद्धा आली आहेत. जी फुलांची पहिली स्टेज असते ती आहे. दुसरी स्टेज पण आली आहे, म्हणजेच फुलं म्हणजे फळ घेऊन जे फूल येतं ते पण आलं आहे. सो मी ते पण तुम्हाला दाखवते. सो तुम्ही आधी माझ्या एका म्हणजे शॉर्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी इथे मातीमध्ये ज्या बिया टाकल्या होत्या त्याच आहेत ह्या. आणि त्याची जी रोपं आहे तुम्ही बघू शकता केवढी वरपर्यंत गेले. आणि ह्या फाट्यांमध्ये आहेत, ही आमची सगळी फाटी आहेत आणि फाट्यांमध्ये हे वेल सोडलेले आहेत. सो कोकणात असंच करतात सगळे. याआधी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, सो त्याच्यामध्ये आहेत म्हणजे कोकणात काकडे असतील, पडवळ असेल, दुधी असेल, भोपळा असेल, कसं लावतात, कशा वेली सोडतात तेच आहे याच्यात पण. आणि ह्या गावठी आहेत काकड्या तुम्ही बघू शकता. आणि वेल बघा कुठपर्यंत गेले, असे सगळीकडे जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकडीचा असा पण एक उपयोग आहे, तो म्हणजे दरवेळी आपल्या गणपती सण आता जवळच आला आहे. सो त्याच्यामध्ये एक औसा आहे, एक सण आहे, एक प्रथा आहे. त्याच्यामध्ये आपल्या काकडीचं पान खूप उपयुक्त आहे आणि त्याला खूप काय म्हणतात, त्याचं महत्त्व आहे. सो काकडीचं पानाची वगैरे तिथे केलं जातं. म्हणजे औषधामध्ये काकडीच्या पानाला खूप महत्त्व आहे. सो मी आता आहेतच यावर्षी औषधं मी दाखवेन कसं काय असतं करतात वगैरे ते. सो असं काकडीचा एक चांगला उपयोग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साईडला पण मी बिया टाकल्या होत्या, सो तिथे पण मस्तपैकी झाल्यात काकड्या. आणि त्या काकडीवरती सेकंड स्टेज फुलांची जी असते म्हणजेच फळं घेऊन जी फुलं येतात ती फुलं आलेली आहे. सो मी ते पण तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता यांचे बुंदे बघा, काकडीचे बुंदे बघा कसे झालेत एकदम. सो तुम्हाला ना इथे दिसेल, हे बघा इथे ही काकडी दिसेल जे आता फूल आलं आहे. सो 3-4 दिवसात मस्तपैकी फूल येईल आणि काकडी पण धरेल आपली. तुम्ही इथे बघू शकता, इथे फूल आलं आहे. आणि जे साधं फूल येतं ते बघा कसं आहे, हे पहिलं फूल येतं ते आहे. आणि जे नंतर येतं ते म्हणजे हे आहे, जे फळ घेऊन येतं तुम्हाला बघायला मिळेल. काकडी पण त्याच्यावर छोटी काकडी आली आहे. सो ते पण आता होईल मोठं, काकडी लगेच मोठी होते. तुम्ही बघू शकता, हे बघा ही साधी फुलं आहेत. सो तुम्ही बघू शकता इथे पण एक फूल आलं आहे काकडीचंच. हे बघा पान येत आहे त्याच्यावरती. हे बघा इथे पण एक काकडी येत आहे, परत त्याच्यावरती पण आहे तिथे एक, ते बघा तिथे पण एक आहे. अशा 3-4 तरी काकड्या आता आपल्याला दिसतात आपल्या काकडीवर लागलेल्या. आणि सगळीकडे वेली नुसत्या जात आहेत. ह्या बघा कुठे कुठे जात आहे, ह्या बघा ही बघा कुठे निघाली आहे. सो काकडीला खूप जागा लागते. सो आता कोकणामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळेल की काकड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि खूप मजा येते. आणि खूप लोक चोरतातसुद्धा, म्हणजे जी पोरं वगैरे असतात ते लोक चोरतात वगैरे, त्यात पण मजा असते. सो कोकणात ते पण लोक ह्या ज्या पानांचा जो उपयोग आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, ते म्हणजे जे औसे असतात त्याच्यामध्ये ह्या पानांचा उपयोग असतो. त्याचप्रमाणे ह्याला जी फुलं येतात त्यांचा पण उपयोग केला जातो आपल्या औषधांमध्ये. तर तुम्ही ही फुलं पण बघू शकता. हे बघा ही फुलं असतात ना येल्लोवाली, ती पण लावतात. सो प्रथा आहे. सो सगळं त्या पानांमध्ये असं ठेवतात. ज्या काही भाज्या असतील म्हणजे त्या पण ठेवतात वगैरे. सो मी दाखवेन तेव्हा. आता गणपती पण जवळ आलेत, सो ह्यावेळी औसे पण आहे, सो मी तेव्हा दाखवेन. सो आपल्या अशा काकड्या लागल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या मोठ्या होतील ना तेव्हा पण मी एक व्हिडिओ बनवीन, सो तुम्हाला दाखवेन. खूप भारी वाटतं काकडी अशी झाडावर जी दिसते ना. आणि खूप मोठ्यासुद्धा होतात. आणि काकडीमध्ये पण बरेच प्रकार आहे. नारगी पण असते. नारगी कशी असते, जास्ती वाढत नाही, तिथल्या तिथे अशी मोठी होते, म्हणजे जास्ती भारी एवढी म्हणजे, आणि अशी जाडसर होते.
सो तो पण एक प्रकार आहे काकडीमध्ये. सो उन्हाळी काकडी आहेत, परत पावसाळी आहेत. ह्या ज्या आपण लावलेल्या त्या सगळ्या पावसाळी, तुम्ही बघू शकता बघा पूर्ण वरती भरलं आहे. परत त्या साईडला आहे ते वेगळंच, परत इकडे पण भरलं आहे. सो उन्हाळी काकडी आहेत, परत पावसाळी आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नारळीसुद्धा आहेत. सो नारळी पण खातात, काकडीचा प्रकार आहे तो. सो अशी आपली काकडी लागली आहे. तुम्ही बघू शकता बघा अजून किती पुढे फुटतं आहे त्याला. ह्या ज्या सगळ्या आहेत त्याच्या पुढची स्टेज आहे ही त्यांची. यातून फूल वगैरे पण बाहेर पडेल. काकडीचे तसे वडे पण केले जातात आणि आता काकडीचे वडेसुद्धा लावले जातात म्हणजे त्या औषधामध्ये. सो तुम्ही तसं बघायला गेलात ना तर काकडीचे पानांपासून त्याला जे फळ येतं, त्याला जे फूल येतं, यांचा सगळा वापर केला जातो. सो काकडीचे वडेसुद्धा मस्त लागतात आणि त्याचे पातोळेसुद्धा पण बनवतात. काहीजणं केळीच्या पानात बनवतात, काहीजणं हळदीच्या पानातसुद्धा बनवतात. सो काकडीचं खूप आणि काकडीमध्ये पाण्याची जी काय म्हणतात लेवल आहे ती खूप असते. त्याच्यामुळे आपल्या आता मी आधीच्या पण एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आता चिबूड काकड्या ह्या सर्रास कोकणात तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता भात कापणी म्हणजे जी लवकर भात कापणी असणार, जी हलवी भात वगैरे असतात ती कापताना लोक काकड्या, कारण की गरमी खूप असते, ऊन असतं, त्याच्यामुळे बऱ्या प्रमाणात ते काकडी आणि चिबूड खातात कारण की गार आहे. सो अशी मजा आमच्या कोकणात असते. आणि आता चिबूड आणि काकडी बाजारात पण तुम्हाला बघायला मिळतील, विकायला आलेले असतात. आणि आत्ता तरी आम्ही हे उशिरा लावलं त्याच्यामुळे याच्यावर उशिरा फळं येणार. सो आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 3-4 काकड्या तरी आपल्या काकड्यांवरती आहेत. सो अजून लहान आहेत, तर मोठ्या झाल्या होतील मोठ्या 15-1 दिवसामध्ये. सो तेव्हा पण तुम्हाला दाखवेन. आणि ही सगळी दिसतात ना, ही सगळी फाटी आहेत उभी केलेली ह्या झाडाच्या इथे. हे झाड जे तुम्हाला दिसते ते किंजळीचं झाड आहे. त्याच्या साईडने ही सगळी फाटी लावलेली आहेत आणि त्याच्यावरती हे आपली काकडीची वेली आहेत त्या अशा सोडलेल्या आहेत. सो ह्या बघा कुठे कुठे जातात, सगळीकडेच पसरतात. आणि ही बघा पानं काकडीची. अशीच कार्टी पण तुम्हाला माहिती असेल, अशी छोटी असतात कार्टी आणि त्यांचं पण महत्त्व खूप आहे. ते म्हणजे दिवाळीमध्ये कार्टं फोडतात पहिल्याच दिवशी, पहिली जी अंघोळ असते त्या दिवशी. सो अशीच पानं असतात, फक्त जे फळ येतं ते छोटं असतं. कार्टीचं दिसायला सेम काकडीसारखं असतं कलर वगैरे, पण छोटी असतात, साईजला छोटी असतात. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण तुमच्या घराजवळ जर काकडी आणि चिबूड लावले असेल तर त्याचासुद्धा तुम्ही आनंद घ्या, खावा वगैरे. सो असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.